सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कथा हा साहित्य प्रकार अभ्यासताना कथेचे कोणकोणते महत्त्वाचे घटक आहे हे बघितलं होतं. आज आपण कथेची कोणती वैशिष्ट्ये आहेत हे बघणार आहोत. कथेची वैशिष्ट्ये बघताना आपल्या लक्षात येईल की मराठी कथेचं कथादालन हे अतिशय समृद्ध आहे. कथा ही विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेली आहे. त्यामुळे मराठी कथा ही अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी आहे. कथेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे ती बघायची आपल्याला. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे कथेचं, कथा ही मनोरंजन करते. मराठी कथा ही विलक्षण मनोरंजक आहे. मनोरंजकता हे कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अगदी लहानपणापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कथा वाचायला आणि ऐकायला आवडते. लहान मुलं आजी आजोबांना कथा सांगण्याचा नेहमी हट्ट करताना आपल्याला दिसतात. ज्यावेळेस मनोरंजनाची कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती त्यावेळेस कथाच मनोरंजनाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणून पुढे येत होता. अगदी उत्सुकतेने सगळी छोटी मुलं आपल्या आजी आजोबांसमोर कथा सांगा म्हणून बसलेली आपल्याला दिसायची. कथा ही सर्वांना हवीशी का वाटते याचं कारणच तिच्या मनोरंजकतेमध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून मनोरंजकता हे कथेचं अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे, कथेमुळे सुसंस्कार होतात. कथा ही मनोरंजन तर करतेच, पण त्याचबरोबर कथेमध्ये संस्कार करण्याची सुद्धा जबरदस्त ताकद असते. कथेच्या माध्यमातून आपल्याला मूल्यविचार रुजवता येतात. कथा ही प्रेरणा, स्फूर्ती, बोध आणि ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करत असते. मानवी मूल्यांची कदर करणारी अनेक आदर्श व्यक्तिमत्वे आपल्याला कथा वाङ्मयात असलेली दिसतात. सामान्य माणूस अगदी आभाळ एवढा कसा मोठा होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला काही कथांमध्ये जाणवतं. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे कथेमधून अनेक सद्गुणाचे धडे मिळत असतात. म्हणून कथा सुसंस्कार कशी करते हे बघण्यासारखं असतं आणि हे कथेचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. कथेचं यानंतरचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचताना अनेकदा आपल्याला पुढं काय होणार अशी उत्सुकता निर्माण होते. तुम्ही जर एखादी कथा वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की या कथेमध्ये पुढे काय झालं, त्यामध्ये जे पात्रांचं चित्रण आलेलं असतं त्या पात्रांचं पुढे काय झालं असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. कारण कथेचं कथानक हे वाचकांना खिळवून ठेवणारं असतं. त्यामधले पात्र आणि प्रसंग याची सुंदर अशी गुंफण लेखकाने कौशल्याने केलेली असते. वाचक त्यामध्ये अगदी तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमान काळातून भूतकाळात घेऊन जाणं आणि पुन्हा वर्तमान काळात आणणं अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा ही अधिक उत्कंठावर्धक होत असते. जर आपण या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला जी वपू काळेंची शोध ही कथा आता यानंतर अभ्यासायची आहे ती जर तुम्ही वाचली असेल तर आपल्या लक्षात येईल की ही कथा वाचताना अनेक आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित असा शेवट, पात्रांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आहे यामुळे त्या कथेची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. आणि म्हणूनच कथेचं उत्कंठावर्धकता हे अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. यानंतर कथेचं वैशिष्ट्य आहे, कथा ही एककेंद्री असते. कथेमध्ये अनुभवांचे आणि रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य आहे. आता एककेंद्रित्व म्हणजे काय, तर कथा ही छोटी असते. त्या कथेमध्ये पात्रसुद्धा मर्यादित असतात आणि विविध प्रसंग आणि पात्रांच्या माध्यमातून कथा तर कथा ही एककेंद्री असते हे आपण बघत होतो.
कथेमध्ये कादंबरीप्रमाणे किंवा नाटकाप्रमाणे खूप जास्त पात्र किंवा प्रसंग नसतात. तुम्ही कादंबरी आणि नाटक वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल की कादंबरी किंवा नाटकामध्ये अनेक पात्र असतात, प्रसंगसुद्धा भरपूर असतात. पण कथेमध्ये तसं नसतं. कथेमध्ये खूप कमीत कमी पात्र, एवढंच नाही तर कथेतले प्रसंगही मर्यादित असतात, वातावरणसुद्धा मर्यादित असते आणि म्हणून कथाही लहान असते. त्याचा एक जो परिणाम आहे, एकत्रित असा परिणाम वाचकाच्या मनावर असतो. ती कथा ही लघु असते, जास्त पसरट नसते आणि म्हणूनच कथेचं जे स्वरूप आहे ते छोटं असतं आणि कथा ही एककेंद्री असते. हे म्हणूनच कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. नंतरचं कथेचं वैशिष्ट्य आहे, कथा भूतकाळात लिहिली जाते. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येईल, जर कथा तुम्ही वाचत असाल लक्षात येईल, कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली किंवा सांगितली जाते. लहानपणी जर तुम्ही गोष्टी ऐकल्या असेल तर कथेची सुरुवात कशी असते, एक राजा असतो, एक राणी असते किंवा एक राक्षस असतो, मग असं झालं, मग तसं घडलं, म्हणजे कसं घडून गेलेल्या गोष्टी या कथेमध्ये वर्णन केलेल्या असतात. ह्या कथा जी आहे ही सर्वसाधारणपणे ज्या घडून गेलेल्या घटना असतात यावर आधारलेली असते. घडून गेलेले प्रसंग त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन अशी निवेदनशैली वापरली जाते आणि म्हणूनच भूतकाळ हे कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतरचं कथेचं वैशिष्ट्य आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा ही मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. कथा ही जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो किंवा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो किंवा नर्स असो किंवा एखादा गावातला लोकसेवक असो, त्या प्रत्येकाची जीवनातील घटनांचा, त्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या वैचारिक उलथापालथेचा धांडोळा घेण्याची ताकद कथेमध्ये असते. कथेला एकही जो जीवन विषय आहे तो वर्ज्य नाही. अगदी लहानपणी आपण ज्या काऊचिऊच्या गोष्टी ऐकलेल्या असतात त्या काऊचिऊच्या रूपाने आपल्या जीवनात प्रवेश करणारी कथा ही आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचं वैशिष्ट्य कथेमध्ये आपल्याला दिसते आणि हे कथेची एक खासियत असते आणि म्हणूनच कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. हे कथेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. नंतरचं कथेचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. कथा ही श्रवणीय असते, म्हणजे ती ऐकावीशी वाटते. सादरीकरण करणे म्हणजे सादर केले जाणे किंवा सांगणे किंवा कथन करणे. कथा ही सादर केली जाते. कथाकथन, बालमेळावे, बाल साहित्य संमेलन इथे आवर्जून ज्या आहे त्या कथा सांगितल्या जातात. नाटकं, कादंबऱ्या, निबंध याचे आपल्याला कथन करता येत नाही किंवा याचं कारण हे वाङ्मय प्रकार कसे आहे, मोठे आहेत. नाटक मोठं असतं, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, किंवा कादंबरीसुद्धा बरीच मोठी असते. अनेक पात्र, प्रसंग, वातावरण जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं हे कादंबरीमध्ये चित्रित केलेलं असतं. परंतु कथेचं तसं नसतं आणि त्याच्यामुळे कथेचं कथन करता येतं. अनेक शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नियमितपणे कथाकथन होताना आपल्याला दिसते आणि ऐकणाऱ्याला सुद्धा कथा ऐकायला आवडत असते. आजही आपल्याला अनेक कथाकथनाचे कार्यक्रम लोकप्रिय होताना दिसतात आणि म्हणूनच कथेचं सादरीकरण हे सुद्धा एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. तर ही संपूर्ण काय आहे, कथेची वैशिष्ट्ये आहेत जी आपण बघितलेली आहेत. ही महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये आहेत. ही सगळी वैशिष्ट्ये कथेची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता याच्यामधलं जे कथेचं सादरीकरण हे जे वैशिष्ट्य आहे आपण बघितलं, तर कथेचं सादरीकरण म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडक्यात पुन्हा बघू की कथेचं सादरीकरण ही एक कला आहे. कारण जर आपण कथेचं सादरीकरण योग्य प्रकारे केलं तर ती कथा सगळ्यांना ऐकावीशी वाटते. कथांचे मूक वाचन, प्रकट वाचन असे विविध प्रकार आपल्याला आढळतात. म्हणजे जेव्हा कथा वाचन केली जाते
कथेची किंवा लेखिकेची, त्या लेखकाची लेखनशैली समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्या भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरणचे कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र हे अवगत होऊ शकते. अगदी अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होताना आपल्याला दिसत असतात. कथा अभिवाचनाचे सुद्धा विविध कार्यक्रम अनेक स्तरावर घेतलेले दिसतात. आकाशवाणी, दूरदर्शन अशा लोकप्रिय माध्यमातून कथेचे सादरीकरण केलं जाताना दिसतं. कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करताना आपल्याला दिसते. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा एक महत्त्वाचा असा पैलू आहे. अभिवाचनामुळे काय होतं, कथा ही श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचं अभिवाचन हे एकाच वेळी जर आपण अनेकांकडून केलं तर तो आवाजातला एकसुरीपणा आहे तो टळतो. संवादामधले चढ उतार, चटपटीतपणा, अगदी चपकल अशी शब्दफेक याच्यामुळे श्रोत्यांना आनंद मिळतो. कथेमधील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा याचे आकलन त्यावेळेस जे कथा ऐकत असतात त्यांना होते. वाचनाला जर पार्श्वसंगीताची किंवा प्रकाश योजनेची जोड दिली तर हे जे अभिवाचन आहे ते श्रोत्यांवर चांगला परिणाम करताना आपल्याला दिसते आणि ती कथासुद्धा दीर्घकाळ श्रोत्यांच्या स्मरणात राहते. आणि त्याच्यामुळेच कथेचं सादरीकरण हे एक महत्त्वाचं असा पैलू आहे. कथाकथनाचे सुद्धा आपल्याला अनेक जे कार्यक्रम आहे होताना दिसतात. त्यामुळे कथाकथन जे आहे हे लोकप्रिय असे झालेले आपल्याला दिसते. कारण कथाकथन करणाऱ्याला शब्दाच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिहिलेला मजकूर त्याच्या हातात नसतो. त्याला फक्त श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. ती कथा मधले वेगवेगळे संवाद, चढउतार, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये ही त्याला श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असतात. आणि म्हणून कथा सांगताना कथेची निवड करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. जेवढं सादरीकरण करणं किंवा कथाकथन करणं हे महत्त्वाचं, तेवढीच कथेची निवड करणं सुद्धा जबाबदारीचं असं काम आहे. कारण कथा सादरीकरणाचा कालावधी आणि श्रोत्यांचा अवधान काळ याचं भान कथा सादरीकरणांमध्ये ठेवावं लागतं. कथा ही संवादातून खुलत असते. त्याच्यामुळे कथेमध्ये शब्दफेक, प्रभावी शब्दोच्चार, स्पष्ट असे उच्चार आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचणं अतिशय कौशल्याचं काम आहे. कारण असं जर झालं तरच ती कथा श्रोत्यांच्या मनावर प्रभाव करत असते. कथेच्या सादरीकरणाला जर तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण हे कार्य केलं तर कथा ही वाचकांपर्यंत किंवा वाचकांसमोर अधिक चांगल्या स्वरूपात येऊ शकते आणि वाचकांना सुद्धा या साहित्य प्रकाराची अधिक गोडी लागू शकते. थोडक्यात आपण आता आपल्याला बघता येईल की आपण जे कथेचे घटक बघितले, कथेची वैशिष्ट्य बघितले, कथेचं सादरीकरण किती महत्त्वाचं, हा महत्त्वाचा कसा पैलू, हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कथा जी मौखिक परंपरेतून सुरू झाली, मौखिक परंपरेतून म्हणजे पूर्वी कथा लिहिल्या जायच्या नाही, तोंडी सांगितल्या जायच्या. जशा चिवकाऊच्या गोष्टी ऐकल्या असेल तुम्ही, किंवा ती चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कथा, अशा अनेक कथा तुम्ही लहानपणी ऐकलेल्या असतील. तर ही मौखिक परंपरेपासून सुरू झालेला हा कथेचा प्रवाह आजसुद्धा अगदी प्रभावीपणे खळाळता राहिलेला आपल्याला दिसत आहे. आजही मनोरंजन आणि नवीन अशी अनुभव देण्याची कथेची जी क्षमता आहे ती टिकून असलेली आपल्याला दिसते. काळानुरूप कथेचं चित्रण बदललं असेल, कथेचे विषय बदलले असतील, कथेचा आशयसुद्धा बदलला असेल, परंतु समाजाशी आणि संस्कृतीशी बांधिलकी ठेवण्याची किंवा बांधिलकी राहण्याची जी लोकप्रियता आहे ती आजही कथेने कायम ठेवलेली आपल्याला दिसते. वाचकाला कथाकथनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकापासून तर सामाजिक संपर्क माध्यमे या सर्व माध्यमातून मिळताना आपल्याला दिसतो. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य
अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही तेवढीच लोकप्रिय असलेली आपल्याला दिसते. तर कथा हा जो एक नवीन साहित्य प्रकार आपण आता अभ्यासला, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कथेचा जन्म कसा झाला, कथेची वैशिष्ट्ये काय, कथेचे महत्त्वाचे घटक कोणते, कथेचं सादरीकरण कसं महत्त्वाचं असतं. एवढंच नाही तर कथाकथन करण्यासाठी कोणकोणते आवश्यक गुण आपल्याकडे असावे लागतात, हे सगळं आपण या साहित्य प्रकारामध्ये बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला ज्या 2 कथा दिलेल्या आहे त्या 2 कथा अभ्यासायच्या आहेत. पहिली जी कथा आहे शोध, ही व.पु. काळे यांची कथा आहे, ती आपण आधी घेणार आहोत. पण त्याआधी या कथा साहित्य प्रकार यामागे जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. आणि काही कथाकार आणि त्याचे कथासंग्रह दिलेले आहेत. तर ते कथासंग्रह कोणते आणि ते कोणकोणत्या कथाकार, त्याचे लेखक कोण कोण आहेत हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या तासाला आपण याचा स्वाध्याय घेऊ आणि कथासंग्रह आणि त्याचे लेखक हे आपण पुढच्या तासाला बघू.